राम राम मंडळी, मी तुमचा राजा. संध्याकाळची पोरांना तलब झालती कॉफी प्यायची. कॉफी प्यायची तलब आता तुमच्यामध्ये कोणाला हाय का कमेंटमध्ये नक्की सांगा. असली पोरं म्हणजे खतरनाकच. इनोवामध्ये कुचून भरली. आम्ही दोघं बसत नव्हतो म्हणून आम्ही आमच्या धन्नूमधनं आलो. ही बघा की इनोवा कशी आहे, जाळंधूर संघ. जय भवानी नाश्ता सेंटरला आलो घाटावर. 24 तास चालू असते भावानं. काही जरी लागलं तर या हॉटेलला नक्की भेट द्या. दादा बघा कशी आहे, स्माईल, एकदम रॉयल माणूस. आणि कधी आम्ही आलोय आणि कधी आम्हाला कुठल्या गोष्टीचं नाही म्हणले असं कधी झालंच नाही, कायम होय. आणि ही बघा की काळू बाळून लाजायच लागली व्हिडिओमध्ये याला. जाऊ द्या म्हटलं, पण आमचा सुशीलनं स्माईल दिली. आता म्हटलं व्हिडिओ खट्ट होती. म्हटलं सनी तिकडं बोलत होता, सनीचा कॉमेडीच विषय चाललेला आणि पोरं एकदम खुशच. हो, पोरांचा नादच नाही करायचा, विशेष टॉपचा. आणि कधी असं बैठक आमची बसली का नाही, लय उशीर बसते ना. आमचा बघा सनमान खान, हाताची घडी तोंडाव बोट, विशेष सपला. दादानं तिकडं कॉपी तयार करायला घेतलेलीच. तर वर सनी त्यांच्या संग बोलाय गेला. सनीला म्हणलं बाहेर ये, त्यांचं त्यासनी काम करू दे. सनी काय ऐकना. आता सनी बघा की कसा करतोय. त्यांच्या हातातलं सगळं साहित्य घेऊन च्या गाळत बसतोय की नाही बघा. सॉरी हो, कॉपी बघा की. आता सनी काय ऐकना. सनी लागला तिथं कामाला. सनीला वाटलं आपल्याला फुकटची कॉपी भेटते, पण तसं काय हायवी दादांनो, तसलं नसतंय काम. हे ढिल्ल्यातलं काम नसतं, एकदम टॉपचं काम. ह्या दादाला नक्की भेट द्या घाटावर. हे वाईटच हो. जय भवानी नाश्ता सेंटर सगळे भेटते ह्यांच्याकडं, काय भेटत नाही असं नाही. एकदम टॉपचा विषय. आणि ह्यांच्या हातची अंडा भुर्जी कधी जर खाल्ली का नाही, विषय पंपावरच. वाईटचा खेळ आहे. पोरांनी प्रत्येकाने कॉपी उचलली. सनीनं तर अगोदर उचलली, मी उचलली. पांढरी शुभ्र कॉपी, हे पिली की जन्नतच. पोरं बसली इनोवामध्ये, आम्ही बी बसणार होतो. लेच गार लागायला लागलो होतो. सनीनं बांधला तोंडाला टावेल आणि चला म्हणलं भिंगरी करत. आता जायचं, आता घरी जाऊन झोपायचं म्हटलं. इनोवा गेली फास्ट, जाळंधूर संघच. इनोवा म्हणजे एक प्रकारचं इमानच आहे हो, वाईटच. सनी चालला होता हळूहळू. आता अंधारात सनी तर दिसतोय का, मी तर दिसतोय. आमची धनुच दिसायला लागली तेवढी, बाकी काही दिसनाच. सनीला म्हटलं लवकर जाऊ दे, लय गार लागायला लागले. सनीनं आणलं त्याच्या रानात. सनी म्हणला जाता जाता म्हणला मोटर बंद करून जाऊया. सनी बी इथं कुठं दिसना, फक्त गाडीची लाईटच दिसायला लागली. आता म्हणलं लयच भ्या वाटायला लागला, आता काय करायचं. सनीनं हातात घेतली काठी आणि सनी म्हणला चल जाऊया रानात. अरे म्हणलो काठी कशासाठी घेतल्या. सनीनं वेगळं आगळंच भ्या दावलं. पण बघा, द्राक्ष बागायतदार म्हटल्यानंतर तो कष्टच करतो. दिवस रात्र तो फक्त द्राक्षाचाच विचार करतो. आणि कसं आहे भावांनो, प्रत्येक आमच्या ग्रुपमध्ये असा माणूस असतोच. रात्रीचं काम चालूच असते त्याचं. पाणी पाजायचं, लाईट बंद करायची, सारखं त्याच्या पाठीमागं असतंच याप. आणि खरं तुम्हाला सांगू का, द्राक्ष बागायतदार एकदम टॉपचाच माणूस, वाईटच.